महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या मिनी बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येते। ही मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बिघडलेल्या पर्यटक बसला जाऊन जोराची धडक देऊन हा भयंकर अपघात घडला। या बसमध्ये एकूण 18 भाविक प्रवास करत असतानाच हा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या बिघडलेल्या बसला जाऊन धडकल्यानंतरच सगळीकडे आरडाओरड सुरू होती। या भीषण अपघातामध्ये प्रवास करत असलेल्या 18 भाविकांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। हा अपघात लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेसवर घडलेला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले। लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेसवर एक भीषण अपघात घडला। मिनी बस चालकाला अचानक डुलकी लागली, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या बिघडलेल्या बसला जाऊन धडकली। मिनी बसमध्ये 18 प्रवासी प्रवास करत होते, ज्यात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये एक महिला तर 3 पुरुषांचा समावेश आहे। तसेच 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। हा अपघात इतका भीषण होता की या दोन्ही वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली। या घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत।